मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. असाच एकदा पडून होतो. 2-3 दिवस अन्नाची गाठ पडली नव्हती. तर सडक्यानं मायलेकर चाललेली दिसली. आईच्या डोक्यावर गाठोडं होतं कसलं तरी. तिच्या मागे एक बकरी चालली होती. तिचा दोर आईच्या हातात होता. बकरी मागं त्या आईचं बारकं पोर धावत होतं. त्याच्या मांड्यावर मळाची पुटांवर पुटं चढलेली होती. नाक वाहत होतं. हातात रेवड्यांची पुडी. पोर एक एक रेवडी खात त्या बकरीला शिव्या देत चाललं होतं. तो त्याच्या पुडीतून एक रेवडी खाली पडली. माझं लक्ष तिकडे गेलं. विजेच्या वेगानं उठून तिकडे धावलो. पोराला ढकलून रेवडी उचलली, तोंडात टाकली. पोरगं प्रथम चमत्कारलं. मग त्यानं शिव्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला. तिकडे माझं लक्षच नव्हतं. एका रेवडीनं जीभ अपार खवळली होती. क्षणभर असाही विचार चमकून गेला की त्याच्या हातावर झडप घालावी, रेवड्यांची पुडी हिसकावून घ्यावी, सुसाट पळत त्या रेवड्या पोटात रिचवाव्यात. केवढं ते पोर, 7-8 वर्षांचं, पण तोंड अफाट चाललेलं होतं. अगदी माझ्या 52 कुळ्या त्यानं उद्धारल्या होत्या. आई माझ्यावर डाफरू लागली. पोरानं किंचाळत एक धोंडा उचलला, माझ्याकडे फेकला. मी भानावर आलो. तोंड खाली घातलं. वाटेनं चालू लागलो. या पशुवृत्तीबद्दल अपार लाज वाटली. पुन्हा वेदनातील तीव्रता चहू अंगानं डसू लागली. नको नको झालं. एका झाडाखाली अंग अक्षरशः टाकलं. ऊन चढत चाललं. पायी चालण्याचं त्राण संपलं. सगळं अंग धुळीनं माखलं. रडायचं तरी किती. पाणी सगळं आटून गेलं. तोच लांबवर एक मालवाहू मोटार दिसली. एकदम उठून बसलो. वाटलं मोटार थांबवावी. ड्रायव्हरला म्हणावं मला कुठेतरी घेऊन चल, नाशिकला का नेईनास. उभा राहिलो रस्त्याच्या मधोमध, दोन्ही हात आडवे धरून. मोटर अजून दूर होती, पण म्हटलं थोडं अगोदरच उभं राहावं म्हणजे ड्रायव्हरच्या लक्षात तरी येईल. ऊन चटाचटा चटकत होतं. ते सहन झालं नाही. एकदम सगळं जग गरगरलं. खाली कोसळलं. जाग आली तेव्हा डोकं क्लिनरच्या कुशीत होतं. ड्रायव्हर तोंडावर पाण्याचे हापके मारत होता. मी डोळे उघडलेले पाहून क्लिनर म्हणाला, डोळे उघडले साल्यानं. ड्रायव्हर बिडी पोटवत म्हणाला, पंचनाम्याची बारी आली होती, विचार त्याला नाव गाव, कहाँ जाने काय करके पूछ. क्लिनर म्हणाला, अरे लडक्या कुठचा तू. गदगदून आलं. तोंडावाटे शब्द फुटे ना. तो ड्रायव्हरला म्हणाला, साला नुसतंच रडतंय. अरे त्याला मराठी समजत नसेल, हिंदीमध्ये विचार. मग ड्रायव्हरनंच विचारलं, अय छोकरे तू कोण गाववाला रे. कसं बसं उत्तर दिलं, मला मराठी कळतो. अरे साला तो फिर पहिला छूट का नाही बोलला. कुठं जायचा. नाशिकला. मग मागं बस. ममद्या त्याला मागं बसव. ममद्यानं मला उठवलं. उचलून मागच्या खोक्यात सोडून दिलं. मोटार सुरू झाली. खोक्यात बकऱ्या आणि मेंढ्या खचून भरल्या होत्या. त्यांचं बेमणं आणि हागणं मुतणं सुरू होतं. काही तेवढ्या दाटीतही कशा तरी बसल्या होत्या. काही त्यांना पोटाखाली घेऊन उभ्या होत्या. मला आत उतरलेलं पाहून तर एकदम बेंबलल्या. मग गप्प झाल्या. एका परीनं हे बकऱ्यात बसणं मला लाभात पडलं. माझ्या पलीकडच्या एका बकरीची कास दुधानं भरली होती. कसा तरी दाटीत तिच्या आचळाशी बसलो. थोडी खटपट केल्यावर बकरी पाणावली, पण दूध काढायला भांडं नव्हतं. मग सरळ तोंडच लावलं आचळांना. चुपू चुपू पिऊ लागलो. पोट भरल्यावर एका बसलेल्या बकरीला टेकून मला वणलो. डुलकी लागली. एकदम गचका बसला. जागा झालो. क्लिनर हाका मारित होता, ए छोकऱ्या आला तुझा नाशिक आला, खाली उतर. मला वाटतं की एखाद्या स्थळाचं सौंदर्य आणि माणसाच्या मनात उठणारं त्या स्थळाचं भावनिक चित्र या दोघांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही. दोन्ही स्वतंत्र आहेत, तुटक. भावनांचं जगच मुळी वेगळं असावं. माणसाला 2 प्रकारच्या जगात जगावं लागतं, वास्तव, भावनिक. या दोन्हींचा सूर छान जुळला तर क्षेम, न जुळला तर मग फजिती. हो फजिती. नाशिक अतिशय सुंदर क्षेत्र, पण माझ्या मनात उठलेलं नाशिकचं चित्र भुकेच्या आगीनं होरपळलेलं आहे. गोदावरीच्या सुरेख तीरावर भुकेनं व्याकुळ होऊन वणावणा भटकलो आहे. नाशिक म्हटलं की मला आठवतं ते क्षुदेशी केलेलं युद्ध. आज दुपारपासून तर त्याच आठवणी घोंगावत आहेत. गांधील माशांच्या उठलेल्या मोहळासारख्या. त्या डंखांनी सुन्न झालेल्या मनाला दिवस बुड्यालाचंही भान उरलं नाही. रात्री यशोदा वर आली तेव्हा पहुडलो होतो.
ती येताच तटकन उठून बसलो आणि म्हणाला, यशोदे यशोदे, नाशिक पाहिलायस तू? नाही, पण बब्बा गेले होते नाशिकला. कसं विचित्र आहे. जीवनात झालेलं नाशिकचं प्रथम दर्शन माझ्या मनात जसं रुपून बसलं आहे. स्थळांच्या सौंदर्यात काही उणं नाही. बाजूंनी काळ्या पाषाणांनी बांधून काढलेला गोदामाईचा प्रवाह, पाण्यानं तुडुंब भरण वाहत असलेली कुंड, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, जणू दोरीनं आखून दिल्यासारखा गोदेचा प्रवाह झुळझुळू वाहतो आहे. दुतर्फा असंख्य घाट, असंख्य देवळं, त्या घाटांवर पाण्याची अगदी जवळ बसून संध्या किंवा जप करीत असलेले तडी तापसी, देवळातून तेवलेले दीप, फुलांच्या माळा ल्यालेल्या देवतांच्या मूर्ती, भक्तांचा अपार जनसमुदाय चहू दिशांनी गोदेवर गोळा होतो आहे. कुणी आर्त, कुणी जिज्ञासू, कुणी ज्ञानी, आणि या सगळ्या समूहात भटकत असलेला मी. ते अर्थार्थी तर मी अन्नार्थी. ते देव शोधताहेत आणि मी भाकरी. यशोदा ऐकत बसून राहिली. खालून मांजर म्याव म्याव करीत वरती आलं. त्याच्याजवळ पोचून ते पुर्र पुर्र करीत उभं राहिलं. त्याने उचलून त्याला मांडीवर घेतलं. त्याच्या अंगावरती हात फिरवू लागली. नीट तक्क्याला टेकून बसत म्हणालो, नाशकात शिरलो तेव्हा हाडं सगळी वर निघाली होती. पोट खपाटीला गेलेलं होतं. डोईवरचे केस बेसुमार वाढले होते. अंथरूण पांघरुणाचा लबेदा पाठीशी नव्हता. सदरा अंगात अडकवला होता म्हणून त्याला सदरा म्हणायचा. मात्र एक बरं होतं, तिथं पोलिसांचा आकारण जाच नव्हता. कधी अन्नयोग जागा होई. कुठं धर्मशाळातून अन्न वाटे, तिथून ते मिळवावं. 2-3 दिवसाचं जेवून घ्यावं. मग दिवसभर गोदामाईच्या पाण्यातल्या माश्यांची गंमत पाहत भटकावं. रात्री कुण्या देवळाच्या चौथाऱ्यावर खुशाल झोपी जावं, हातपाय पोटाशी घेऊन. नाशिकला मोठमोठी देवळं, त्यात समाराधना होत, ब्राह्मणांची सहस्त्र भोजने होत. क्षेत्रात ब्राह्मणांना काही कमी पडत नसे. एक जुना मुकटा, पळी पंचपात्र, गळ्यात काळं मिचकूट जानवं, एवढ्या ह्या भांडवलावर कुणीही बिचारा ब्राह्मण क्षेत्रात अन्न मिळवू शकत असे. मात्र त्याला संध्येची 24 नावं पाठ असायला हवीत. चित्राहुती घालता यायला हव्यात. प्राणाहुती घेता यायला हव्यात. आपोषणी केव्हा घ्यायची हे ठाऊक असायला हवं. गोत्रण शाखा माहीत असली पाहिजेत. आणि मग एवढ्या भांडवलावर माता अन्नपूर्णा त्याला काहीही कमी पडू देत नसे. एका द्वादशीची गोष्ट आहे. नाशिकात भद्रकाली नावाचं एक भलं मोठं देऊळ. तिथं कुण्या सावकाराचं सहस्त्र भोजन होतं. पाची पक्वान्न, आमटी, कढी आणि वड्यांचा सुवास दूरवर घमघमतो आहे. बाहेरून देवळात सहज डोकावलं तरी रांगोळ्यांच्या थाटानं दृष्टी सुखावते. 2 प्रहर भरले आणि सोळी पितांबर नेसलेले ब्राह्मण देवळात येऊ लागले. दारात एक भला प्रशस्त जाडजूड ब्राह्मण उभा, पितांबराचा पंचाक असलेला, भल्या सपाट मिशा, हातात तोबा. तो ओळखीनं ब्राह्मणांना आत सोडित होता. अनोळखी ब्राह्मणाला ओळख सांगावी लागे. खात्री पटल्याशिवाय तो जाऊ द्यायचा नाही. आवाज कसा त्याचा, भला जरड, सहज आरडायचा तर रस्ता हादरायचा. दारातून गर्दी आत रिचवत होतो. म्हाताऱ्यापासून पोरापर्यंत पोरं टोरं बोटबोट लंगोट्या लावून नाकपुशीत आत शिरत होती. कित्येकांना धड लंगोटाही सावरत नव्हत्या, तरी गळ्यात दोरा अडकवून ती आत घुसत होती. तिथं ती खचून जेवणार होती, शिवाय 2-2 आणे दक्षिणा उपटणार होती. दक्षिणेचे पैसे चिंच मिठानं घासून काढणार होती. तृप्त मुद्रेनं आणि भरल्या पोटानं घराकडे परतणार होती. आणि मी, उन्हाळ जंगलासारखे वाढलेले केस, फाटून चिंध्या झालेला सदरा, तशीच विजार, अनेक दिवसांच्या अन्नाभावामुळं मुद्रेवर आलेली अवकळा, असा मी बाहेर उभा राहून टुकूटुकू हे सगळं नुसतं बघणार होतो. माझ्या भोवती रस्त्यावर भिकार जमायला प्रारंभ झाला होता. सगळ्या वयाची, सगळ्या जातीची. अंगावरील वस्त्रांच्या गलिच्छपणात जणू त्यांची स्पर्धाच लागलेली आहे. गळ्यात झोळी, भीक मागायचा कटोरा. भटा भिक्षुकांबरोबर ते भिकाऱ्यांच्या मुद्राही उजळल्या होत्या. आज त्यांची चंगळ होती. त्यांच्या झोळ्या तुडुंब भरणार होत्या. आज साठलेला खजिना त्यांना बरेच दिवस पुरणार होता. ती सगळी कलकलत होती, भांडत होती, हातघाईवर येत होती, शर्यती लावित होती. कारणच त्यांना खूप खूप मिळणार होतं. फुटके लाडू, जिलेबीचे तुकडे, वडे, भजी, पुरणपोळीचा चूर. कोणी म्हणत होतं, अशी पंगत असली का म्हणजे बामण लई टाकी त्यात. होय, लई टाकी त्यात. लाडू म्हणू नकस, जिलबी म्हणू नकस, झालंच तर काय म्हणतात ते तसं त्याचं नाव बी आठवत नाही. मग त्या सांगणाऱ्याच्या भोवती भिकारांची झुंबड गोळा होत होती. खूप बोला झाली, खूप गोंधळ. शब्दावरून शब्द वाढत होता. प्रकरण हातघाईवर येत होतं. मग कुणीतरी शांतीतूत उभा राहून ते युद्ध थांबवित होता. पुन्हा पंक्तीचे रसभरीत इतिहास. या यशवंतराव देयाच्या पटांगणात का नाही बामणाची पंगत होती. पाक समज पटांगण ठेचून भरलेलं होतं. होय, अशी बामणं, लाल पिवळी पांढरी शिप्पा कोण, निश्चित दाटी.
कित्येकाच्या लंगोटी हरवल्या, कित्येकाची सवळी फिटली. हाशा, एकदम हाशापिके. हसणारा गंभीर होऊन सांगायचा, हे हसू नका लई, अरे लय हसलं म्हणजे करायला भूक लागते. आणि त्या पंक्तीत काय काय केलं होतं तुला सांगतो. मला बी त्या समजा पदार्थांची नावं आठवत नाहीत, उगा आपलं 2-4 आहेत. अरे सांग की. हे आपलं साधं लाडू, जिलबी, मोदक, वडं, पुरणाची पोळी, का त्याला म्हणतात ते आठवलं, हां गिवर, रसगुल्ला. ही नावं ऐकून एखाद्या म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटायचं. तो खावून म्हणायचा, हे दोडाव, अरे चिप बसा की. अरे का मुकाट बसून राहावा, पंगत आवरली का म्हणजे मग भेटल. मग तो म्हातारा आपले डोळे मिटून घ्यायचा, करा पाठ खाजवीत तो जिभेला सुटलेल्या पाण्याची चव चाखीत बसून राहायचा. हा सगळा भिकाऱ्यांचा कोल्हाळ माझ्याभोवती चालला होता. या समुदायात उभा राहून मी अशाळभूतपणं दारात उभा असलेल्या चंड पुरुषाकडे बघत होतो सुसलेल्या नजरेनं. मला उगीच वाटत होतं की हा मला म्हणेल, ए मुला तू तिथं का उभा, त्या बाजूला बस, बाजूला सोवळ्यात पंक्तीत शिरू नकोस, हां असा हां, ए अरे याला पत्रावळी द्या तर. पण ही इच्छा पुरी व्हायचं इवलंसंही लक्षण दिसेना. देऊळ भरलं, गरजू लागलं, त्रिसूर्पण सुरू झालं. ब्रह्मेत माम मधुमेत माम ब्रह्ममेव मधुमेत माम. माझ्या मनाचा ठाव सुटला. रस्त्याच्या पलीकडे होतो, तिथून हल्लो, पण केवळ हल्लोच काय तो. त्या आग्या वेतळासमोर याचना करणं एकदम जमेलचं वाटेना. त्याच्याशी कसं बोलायचं ते 1000दा ठरवलं. 2000 वेळा उजळणी केली. एकदा 5 पावलं पुढं टाकलीसुद्धा, पण 6वं उचलेना, धीर चेपेना. तोच आतलं काम घाईवर आलं. भल्या रुंद जरी काटाचा पितांबर नेचलेला यजमान पंक्तीत फिरू लागला. हाती तुपाची झारी तो पाण्यासारखं तूप ओतीत होता. त्रिसूपर्ण संपलं. अन्नवताम ओदनवताम सुरू झालं. निकराचा धीर करून घाईघाईनं दाराजवळ जाऊन उभा राहिलो. तो पार्वतीपतेहून मंडळी जेवायला भिडलीसुद्धा. देखत डोळा हातून संधी चालली. याच वेळी धडपडलं पाहिजे, नाहीतर ब्रह्मवृंद पोट धप्पेस तर जेवेल आणि मी मात्र उपाशी राहीन. कसा बसा धीर करून म्हणालो, अहो अहो. आभाळ गडगडलं. हे पलीकडे हो गाढवा, इतका जवळ काय येतोयस. अहो पण काय, मी ब्राह्मण आहे हो. आग्या वातावरण क्षणभर माझ्याकडे पाहिलं. मला वाटलं काम झालं, आता आपल्याला हा आच येऊ देणार. पक्वानंचा सुगंध इथवर दरवळतोय, तो आपल्यालाही लाभणार. पण तो नुसताच हसला, गडगडल्यासारखा.